नमस्कार बंधू भगिनींनो. 31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून या वर्षीपासनं शासनातर्फे राज्यस्तरावर व विविध जिल्हा स्तरावरती वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरा केला जातो आहे. त्या निमित्ताने भटक्या विमुक्तांच्या एकूण कार्याबद्दल, त्यांच्या सद्यस्थितीबद्दलचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वप्रथम भटके विमुक्त दिवसाच्या निमित्तानं सर्व भटक्या विमुक्त बंधू भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई यांच्याकडनं या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वत्र या विभागाच्या माध्यमातून घेण्यात यावेत अशा प्रकारचा सगळीकडेच प्रोग्राम देण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 ऑगस्ट 1952 इंग्रजांनी जो 1871 गुन्हेगारी कायदा असा काळा कायदा आणला होता, तो कायदा रद्द केला गेला आणि तो दिवस 31 ऑगस्ट होता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्तांचा दिवस म्हणून या ठिकाणी हा दिवस या वर्षीपासनं आपण साजरे करणार आहोत. हा दिवस साजरा करत असताना भटक्या विमुक्तांच्या संबंधाने काही माहिती आपण करून घेणं निश्चितपणे मला असं वाटतं की महत्वाचं आहे आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हा व्हिडिओ मी आपल्यासमोर मांडतो आहे. खरं तर हा दिवस म्हणजे आपल्यासाठी स्वाभिमानाचा दिवस आहे. हा दिवस म्हणजे एका अर्थानं आत्मचिंतनही करण्याचा दिवस आहे. या दृष्टिकोनातनं या 31 ऑगस्टच्या भटक्या विमुक्त दिवसाकडे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. खरं तर 1871 जो हा गुन्हेगारी कायदा इंग्रजांनी आणला, तो कायदा अत्यंत जाचक होता. अमानुष पद्धतीनं भटक्यांना जीवन जगायला लावणारा होता आणि म्हणून याच्या विरोधामध्ये अनेक लढे या ठिकाणी लढले गेलेले आहेत आणि त्याचंच फलित म्हणून 31 ऑगस्ट 1952 तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींच्या आदेशाने किंवा त्यांच्या प्रयत्नामुळं हा कायदा रद्द झाल्याचं आपण सगळे जाणतो. आणि अशा या दिवसाच्या निमित्तानं आपण विविध शिबिर, मग ते आरोग्य शिबिर असतील, हे साजरे केले पाहिजेत, संपन्न केले पाहिजेत. जातीचे दाखले या दिवसाच्या निमित्तानं वितरित झाले पाहिजेत. बऱ्याच भटक्यांच्याकडे आजही आधार कार्ड नाही आहे. ही अत्यंत चिंता करण्यासारखी बाब आहे. त्यांना आधार कार्ड वाटप करणे, त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे. आणि त्याचबरोबर भटक्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या बाबतीत त्यांच्यामध्ये जनजागृती आणि भटक्यांच्या बद्दल इतर समाजामध्ये जो काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी देखील या दिवसाचं व्यासपीठ आपण वापरलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं. आपल्याला माहित असेल की 31 ऑगस्ट 1952 जेव्हा या काळ्या कायद्यातनं, गुन्हेगारी कायद्यातनं भटक्यांना मुक्त करण्यात आलं, तेव्हा जवळपास यामध्ये 198 जमाती या गुन्हेगारी कायद्यामध्ये अडकलेल्या होत्या. या सगळ्यांना झाले मोकळे आकाश. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की न्याय मिळालेला आपल्याला दिसून येतो. आपण जर भारताच्या खेड्यांचा विचार केला तर या खेड्यामध्ये काय परिस्थिती आपल्याला दिसते, तर त्याही काळात होती आणि आजही कमी जास्त प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती, बराचसा बदल त्या काळापेक्षा झालेला आहे. तरी परंतु खेड्यांची रचना आजही आपण बघा, जे उच्चवर्णीय आहेत, जे सधन आहेत, ते खेड्याच्या मध्यभागी आपल्याला दिसतात. त्यांची वस्ती जे की आर्थिक आणि सामाजिक दृष्टीनं प्रतिष्ठित आहेत. दुसरा एक वर्ग आपल्याला खेड्यामध्ये दिसतो. प्रत्येक गावाच्या पूर्वेला किंवा खालच्या बाजूला एक वस्ती असते, जिला आपण दलित वस्ती म्हणतो. ज्या वस्तीत राहणारे जे आहेत ते सगळे दलित आहेत आणि
यांची म्हणावी तेवढी खऱ्या अर्थानं दखल गावामध्ये एकेकाळी घेतली गेलेली नाहीये. आजही म्हणावं तेवढा सन्मान त्यांना दिला जातोय असं नाही, परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र निश्चितपणे त्यांच्यात स्वाभिमान आणि त्यांनी अनेक या ठिकाणी उच्च पद प्राप्त केलेले आपल्याला दिसून येतात. तो गावखेड्यामध्ये हा दुसरा एक वर्ग आपल्याला दिसतो. आणखीन एक तिसरा वर्ग आपण जर बघितला ग्रामीण भागामध्ये दिसतो, तो म्हणजे तो जंगलात किंवा पर्वत रांगांच्या मध्ये वस्ती केलेला आहे, ज्याला आपण आदिवासी म्हणतो. हा एक वर्ग आपल्याला दिसतो. आणि चौथा वर्ग जर आपण बघितला तर तो असा आहे की त्याला गाव शिवार नाहीये, मानवी नागरी जीवनापासून वंचित असा सदैव भटकंती करत असलेला भटका समाज हा चौथा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. ज्याला न तर गावात घर आहे, न शिवारात शेत आहे, न एका ठिकाणी तो कुठं स्थिर आहे. भटकंती करणे आणि सतत भटकत राहणे असा एक वर्ग आपल्याला दिसतो, त्यालाच आपण भटके असं म्हणतो. आणि असे 4 वर्ग आपल्याला ग्रामीण भागात खेड्यामध्ये पाहायला मिळतात. याच्यात जर आपण बारकाईनं बघितलं तर खेड्यातल्या मुख्य वस्ती असणाऱ्यांना तर जमीन जमुला आहे, त्यांना सगळ्याच प्रकारची प्रतिष्ठा आहे, त्यांच्याकडे धनधान्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. दुसरा जो खेड्यामध्ये किंवा गावामध्ये पूर्वेला राहणारा खालच्या बाजूला दलित बांधव होता, त्यांना देखील ते एकसंघ एकत्रच राहत असल्यामुळं निश्चितपणे काही ना काही त्यांच्याही पदरात बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळं संविधानामुळं पडलं आणि तेही आज मुख्य प्रवाहामध्ये चांगल्या पदावरती गेलेले आपल्याला दिसून येतात. आदिवासी जे जंगलामध्ये राहिले त्यांचा आजही म्हणावा तेवढा विकास झालेला नाहीये, परंतु त्यांच्यासाठी देखील काही सवलती जाहीर करण्यात आल्या आणि त्याचा कमी जास्त प्रमाणात थोडाफार फायदा त्यांना झाला असेल, कारण ते जंगलात जरी राहत असले तरी तेही एकसंघ आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर सगळ्यात दुर्दैवी अवस्था जर कुणाची असेल तर ती भटक्यांची आहे, कारण ते एका ठिकाणी राहत नसल्यामुळे ते एकसंघ नाही आहेत. एकसंघ नसल्यामुळे त्यांच्या संघटना नाही आहेत. संघटना नाही आहेत, एक संघ नसल्यामुळे त्यांचे जातीचे रहिवासी प्रमाणपत्र त्यांना मिळत नाही आहे. रहिवासी प्रमाणपत्र नाही म्हणजे जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही आहे. जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही आहे म्हणून त्यांना शिक्षणासाठी जी काही शिष्यवृत्ती काही सवलती पाहिजे त्या मिळत नाहीत. आणि त्यामुळं अनेक अशा भटक्या आजही जमाती आहेत की ज्या शिक्षणापासून कोसदूर आहेत. आजही ते भटकंती करत असल्यामुळे त्यांचे आधार कार्ड देखील त्यांना प्राप्त झालेले नाही आहेत. या देशात असून आधार कार्ड अभावी त्यांना या देशातलं नागरिकत्व एका अर्थानं आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे बिकट परिस्थिती आज ही आपल्याला काही भटक्या जमातीतल्या लोकांची निश्चितपणे पाहायला मिळते. बिराड डोक्यावर घ्यायचं आणि सतत भटकंती करायची अशी स्थिती या समाजाची या वर्गाची आपल्याला पाहायला मिळते. आणि मुळात हे भटके मूळ कुठले आहेत याचा शोध घेणं देखील तसं पाहिलं तर निश्चितपणे कठीणच काम आहे. आपण जर पाहिलं तर आदिम काळामध्ये काय होतं तर माणूस टोळ्या करून राहत असायचा आणि या टोळ्यांच्या माध्यमातून तो इकडं तिकडं भटकंती करायचा. परंतु एखाद्या नदीच्या काठी म्हणा, एखादा सुबत्ता असलेला एखादा प्रदेश जर दिसला तर या टोळ्या त्या ठिकाणी स्थिर स्थावर झालेल्या आहेत, तिथं नागरी वस्ती निर्माण झालेली आहे आणि त्यांचा विकास झालेला आपण पाहतो. युरोपमध्ये देखील अशाच काही टोळ्या भटकंती करायच्या, तर त्या देशातल्या राजकर्त्यांनी म्हणा, तिथले जे काही पुढारपण करणारे आहेत त्यांनी अशा भटकंती करणाऱ्या टोळ्यांना एका ठिकाणी स्थिर केलं आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं सोबत आणण्याचं काम केलेलं आहे. परंतु भारतामध्ये मात्र आपण पाहतो की या भटकंती करणाऱ्यांना काही टोळ्यांना मात्र काही जमातींना मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या हक्काचं निवारा नाही आहे, ना त्यांच्या हक्काचं या ठिकाणी जमीन जुमला आहे, ना गाव आहे. अशा स्थितीत हे आपल्याला जीवन जगताना आजही आपण पाहतो. भटक्या विमुक्तांचे एक अभ्यासक रघुवय्या नावाचे आहेत. कोण? भटक्या विमुक्तांवरती विस्ताराने अभ्यास केलेले रघुवय्या यांनी नोमॅड नावाचा एक ग्रंथ लिहिलाय आणि त्या ग्रंथामध्ये भटक्यांच्या जीवनाबद्दलचा सविस्तर अभ्यास मांडलेला आहे. मला असं वाटतं की हा ग्रंथ आपण निश्चितपणे वाचला पाहिजे. त्यानंतर विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार
कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विमुक्त नावाचा एक ग्रंथ, ज्या ग्रंथाचं संपादनाचं कामही आणि संपादक म्हणून मी काम केले, हे भाग्य मला लाभलं, याचा खरोखरच अभिमान वाटतो. या विमुक्त नावाच्या ग्रंथाला आम्ही नाव जाणीवपूर्वक विमुक्त अशा पद्धतीने दिलं, कारण आपल्याला माहिती आहे की 31 ऑगस्ट 1952ला गुन्हेगारी जमातीतनं हे भटके जेव्हा मुक्त झाले तेव्हा त्यांना विमुक्त असं नाव देण्यात आलेलं होतं. आणि कर्मवीर हेही भटक्या समाजातले असल्यामुळे आणि त्यांनी केलेलं काम हे विमुक्त, खऱ्या अर्थानं अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता या सगळ्या अविवेकातनं सा विद्या या विमुक्त आहे अशा प्रकारचं ब्रीद वाक्य विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर या संस्थेची उभारणी करून दिलं असल्यामुळं आम्ही मुद्दाम या गौरव ग्रंथाला विमुक्त नाव दिलं. खरं तर 4थी पर्यंत शिक्षण घेतलेला हा माणूस किती द्रष्टा असेल कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब आणि गोविंदरावजी राठोड साहेब, की ज्यांनी आपल्या संस्थेलाच नाव विमुक्त जाती सेवा समिती असं दिलेलं आहे. म्हणजे विमुक्त जातीतल्या लोकांची सेवा करणारी ही आमची संस्था आहे. आणि त्याचबरोबर या संस्थेचा यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे ब्रीदवाक्य देखील त्यांनी कसं निवडलं की सा विद्या या विमुक्त वे, तीच खरी विद्या जी आपल्याला मुक्त करते. कशातनं? अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अविवेक या दुर्गुण या सगळ्यातनं जी मुक्त करते ती खरी विद्या. आणि याचाच रस्ता आपण धरला पाहिजे. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक संस्थेचं नामकरण असेल किंवा संस्थेचं ब्रीदवाक्य असेल या पद्धतीचं ठरवलं आणि त्यानुसार हजारो लोकांना खऱ्या अर्थानं ज्ञानप्रकाश दाखवण्याचं आणि भटक्यांच्या जीवनामध्ये ज्ञानप्रकाश आणण्याचं काम या राठोड बंधूंनी केलं. हेही या भटक्याच्या चळवळीचा अभ्यास करत असताना आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांच्यावरती जो आम्ही विमुक्त नावाचा ग्रंथ काढला त्यामध्ये भटक्या विमुक्तांच्या संपूर्ण समस्यांचा आलेख मांडणारा एक भाग या गौरव ग्रंथामध्ये आपण घेतलेला आहे. निश्चितपणे ज्यांना भटक्यांचं जीवन जवळून अनुभवायचं असेल, वाचायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, त्यांनी विमुक्त हा ग्रंथ देखील वाचला पाहिजे. संदर्भ ग्रंथ म्हणून या ग्रंथाचं निश्चितपणे महत्वाचं स्थान भटक्यांच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून आहे. आपण जर बघितलं तर इंग्रजांनी ज्या कालावधीमध्ये या देशामध्ये त्यांना राज्य प्रस्थापित करायचं होतं, त्यांच्या राज्य व्यवस्थेला खऱ्या अर्थानं कडाडून विरोध करणारे त्या काळातले जर कोणती जमात असेल तर ती भटकी होती. अनेक ठिकाणी इंग्रजांचे खजिने लुटणे, इंग्रजांना अनेक ठिकाणी सळो की पळो करून सोडण्याचं काम ह्या भटक्या जमाती करत होत्या. तेव्हा या भटक्या जमातींना कुठंतरी आवर घातला पाहिजे या प्रकारचा विचार इंग्रज सरकार त्या काळात करतंय. आणि त्यातूनच त्यांनी, आपल्याला माहित असेल की जे भटके जंगलाच्या आश्रयाने राहत असायचे, त्यांची अनेक एकर जमीन ज्यांच्याकडे होती, तर त्या जमिनीतनं या भटक्यांना बाहेर हकलण्यासाठी आणि जंगलातनं त्यांना निर्वासित या ठिकाणी तिथून हकलून देण्यासाठी फॉरेस्टचा ऍक्ट त्यांनी पहिल्यांदा आणला आणि भटक्यांना एका अर्थानं पंगू बनवण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. इंग्रजांनी या ठिकाणी अशा प्रकारचं फॉरेस्ट ऍक्ट आणला, अनेक भटक्यांना शरण आणण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या अनेक जमिनी बळकावण्याचं काम त्या कालावधीमध्ये केलेलं आहे. परंतु ह्या भटके स्वाभिमानी होते, अत्यंत शूरवीर ही जमात आहे आणि म्हणून या भटक्यांनी इंग्रजांच्या या कामाचा कडाडून विरोध केलेला आहे. त्यासाठी त्यांनी 1782ला बंगालमध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये या भटक्यांनी आंदोलन केलेलं आहे. 1819 मध्ये ओरिसामध्ये आदिवासींनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलेला आहे. त्यानंतर 1818ला आणि 1830ला देखील अशाच प्रकारची बंड या इंग्रजांच्या विरोधामध्ये भटक्यांनी केलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच बंडाचे पर्यावसान नंतर 1857च्या बंडामध्ये झालेलं दिसतं. आणि 1857च्या बंडामध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्यांच्यामध्ये अग्रणी जर कोण असतील तर ते हे भटके होते. आणि म्हणून या भटक्यांनी आपल्या विरोधामध्ये ही जी बंड पुकारलेली आहेत, तेव्हा या भटक्यांना आपण त्यांची जागा दाखवली पाहिजे, त्यांना धडा शिकवला पाहिजे. या सूड बुद्धीतनच 1871ला इंग्रजांनी गुन्हेगारी ऍक्ट, क्रिमिनल ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, तो सूड उगवण्याच्या दृष्टीने आणि भटक्यांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने आणलेला होता, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा ऍक्ट आणून
या ठिकाणी स्वाभिमानी असणाऱ्या, लढवय्या असणाऱ्या या भटक्यांना खऱ्या अर्थानं गुन्हेगार ठरवण्याचं काम कायदेशीररित्या इंग्रजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि यामुळं काय झालं तर हे जे स्वाभिमानी असलेले जे भटक्या जमाती होत्या त्यांची भौतिक आणि मानसिक शांती घालवण्याचं काम या ऍक्टच्या माध्यमातून इंग्रजांनी केलेलं आहे. काय होता हा गुन्हेगारी ऍक्ट किंवा गुन्हेगारी चा जो कायदा केला गेला, गुन्हेगारी जमाती कायदा, तर या कायद्याबद्दल मी फार विस्ताराने सांगणार नाहीये, परंतु काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. काय होतं या कायद्यामध्ये, तर या कायद्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की या भटक्या जमातीतल्या लोकांनी 3 दिवसापेक्षा अधिक काळ एकत्र एका ठिकाणी राहायचं नाहीये. 3 दिवसच त्यांना एकत्र राहता येईल. 4थ्या दिवशी जिथं ते राहिले ते ठिकाण सोडावं लागेल अशी पहिली अट या कायद्यान्वये भटक्यांच्यासाठी अशी जाचक आड घालण्यात आलेली होती. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी ते 3 दिवस राहणार आहेत त्या गावातल्या पोलीस पाटलाला दिवसातून 2दा या ठिकाणी हजेरी देण्याचं काम या भटक्यांनी केलं पाहिजे. ही हजेरी देखील रात्री 12ला आणि 3 वाजता द्यायची आहे आणि मी इथंच आहे हे सांगायचंय. या भटक्यांच्या वरती करडी नजर या ठिकाणी ठेवली जात असायची. त्याचबरोबर भटक्यांची खरी संपत्ती त्यांची ही प्राणी संपत्ती आहे. तर ह्या प्राण्यांची देखील भटके जिथं राहायला आलेले आहेत त्यांची आणि त्यांच्या सोबतच्या वस्तूंची मोजदाद केली जायची आलेल्या दिवशी, आणि जाताना देखील त्याची सगळी मोजदाद दिल्याच्या नंतरच ते 3ऱ्या दिवशी ठिकाण सोडता येत होतं. जनावराच्या दाखल्याप्रमाणे त्यांना दाखला घ्यावा लागत असायचा. अशा पद्धतीनं अमानुष प्रकारचा हा कायदा भटक्यांच्यासाठी 1871ला करून एका अर्थानं अत्यंत मोठा अन्याय इंग्रज सरकारनं या भटक्यांच्या वरती केलेला आपल्याला दिसून येतो. याविरुद्ध तक्रार करायला न्यायालयात जायला सुद्धा वाव इंग्रजांनी ठेवलेली नव्हती. आणि म्हणून मग आता या भटक्यांना एक तर जंगल त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे, दुसरीकडे 3 दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहता येत नाहीये. अनेक प्रकारच्या अडचणी भटक्यांच्या समोर आणल्यामुळं भटक्यांना एकतर चोरी करणे या ठिकाणी नाहीतर भीक मागणे एवढेच पर्याय इंग्रजांनी यांच्या समोर आणलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात. 30 ऑगस्ट 1952ला हा ऍक्ट रद्द झालेला आहे. आज जर आपण बघितलं तर या देशामध्ये भटक्यांची संख्या 10 ते 12 कोटी अशी एवढी संख्या या देशामध्ये भटक्यांची आहे. परंतु संख्येच्या मानानं त्यांना ज्या सवलती पाहिजेत, आरक्षण पाहिजे ते मात्र दिलं गेलेलं आपल्याला दिसत नाहीये. 21 नोव्हेंबर 1969ला भटक्या विमुक्तांची सूची करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यावेळेला कधी 1969ला भटक्यांची जी सूची करण्यात आली होती त्यामध्ये 13 विमुक्त व 24 भटक्या जमातींचा समावेश करण्यात आलेला होता. तदनंतर पुढे 13च्या 14 विमुक्त आणि 28 भटक्या अशा 42 जाती आणि नंतर त्याच्या उपजाती जमाती अशा पद्धतीनं ही संख्या पुढे पुढे वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. आपल्याला या भटक्यांच्यासाठी 4% आरक्षण शासनानं दिलेलं देखील आपल्याला माहिती आहे. पुढे त्यामध्ये बदल झाला असेल आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या भटक्यांच्या जीवन आणि त्यांचा प्रवास आपण या ठिकाणी पाहू शकतो. आजही आपण बघितलं तर भटक्यांना, मी सगळ्या भटक्यांच्या बद्दल म्हणत नाहीये, काही भटक्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले दिवस आलेले आहेत, ते शिकताहेत, खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. परंतु काहींचा झाला म्हणजे सगळ्यांचाच झाला असं नाहीये. तर आजही आपण पाहतो की असे काही भटक्या जमाती आहेत की ज्यांना नागरी किंवा सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी जे काही वातावरण हवं ते आजही त्यांच्यासाठी उपलब्ध असलेलं दिसत नाहीये. इंग्रजांनी 1924ला या भटक्यांच्यासाठी सेटलमेंट ऍक्ट आणला होता. कधी? 1924ला. आणि ह्या वसाहती जवळपास 52 वसाहती निर्माण केलेल्या होत्या आणि या वसाहतीमध्ये या भटक्यांना राहण्याची सक्ती केलेली होती. परंतु एक इंग्रजांनी चांगलं केलं, यांची भटकंती थांबवून त्यांना सेटलमेंट च्या ठिकाणी राहायला सांगितलं. तिथे त्यांना जमिनी दिलेल्या आहेत, त्यांना तिथे शिक्षणाची व्यवस्था, एक चांगल्या पद्धतीचं काम इंग्रजांनी या दृष्टीनं केलेलं आपल्याला दिसतं. पण नंतर जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे 52 सेटलमेंट उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या भटक्यांच्या हक्काच्या जमिनी होत्या त्या जमिनी आजही काही भटक्यांच्या नावावर असतील, परंतु तिथल्या जमीनदारांनी काही गावगुंडांच्या मदतीने या भटक्यांना तिथून हकलून लावलेलं आहे. त्याची संपत्ती
आपल्या ताब्यात घेण्याचं काम झालेलं देखील आपण इथं पाहतो आहोत. आपण बघितलं की भटक्यांच्या उद्धारात बद्दल कुणाच्या प्रस्थापितांच्या मनामध्ये कधी कधी तीव्र विरोध भटक्यांचा विकास झालेला दिसून येतो. ढोकीमध्ये आपल्याला माहित आहे घडलेली घटना आहे की तिथे जवळपास 76-77 1976-77च्या आसपासची घटना आहे. ढोकीच्या परिसरामध्ये कलप्पा पारधी नावाचा एक पारधी आपल्या सगळ्या पारधी बांधवांना घेऊन अत्यंत कष्ट करून तो 100 एकरपेक्षा अधिकची जमीन कमावतो आणि हे सगळे अत्यंत आनंदानं राहतात. परंतु तिथल्या प्रस्थापितांना या कलप्पा पारधीचं हे मोठेपण त्याने इतकं कमवलेलं बरं वाटत नाही आणि एके दिवशी गावगुंडांच्या साह्यानं रात्रीच्या या कलप्पाच्या घरावरती हल्ला केला जातो आणि जसे आपण कोंबड्यांचे माना कापतो तशा पद्धतीनं तिथे झोपलेल्या या पारध्यांच्या कुटुंबांचे खून केले जातात. त्यांची संपत्ती लुटली जाते, घरं जाळली जातात. अशा पद्धतीनं आजही भटक्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं सुखानं जगू दिलं जात नाहीये अशी स्थिती आपण पाहतो. जिल्हा जालन्यामध्ये परतूर या ठिकाणी बागायतदार शेतकरी डोंगरा काळे नावाचा होता. त्याच्या जमिनीवर देखील तिथल्या प्रस्थापितांचा डोळा होता. त्यांनी या ठिकाणी याला गुन्हेगार समजून या ठिकाणी काहीतरी कारण दाखवलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. पोलिसांनी या डोंगरा काळे याचा इतका छळ केला की त्या छळामध्येच पोलिसांच्याच हातानं हा डोंगरा काळा मारला गेला आणि असा हा बागायतदार केवळ गुन्हेगार जमातीतला आहे आणि तो मोठा होतोय, तो मोठा होता कामा नये, तो आपल्याला प्रतिस्पर्धी होईल या कुत्सित भावनेतनं त्याला देखील संपवलं गेलं. तर अशा कितीतरी घटना आपण आज भटक्यांच्या जीवनामध्ये आजही घडताना बीडचं असेल अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर इतर देशांचा विचार केला तर मी मागे आपल्याला बोलताना म्हणालो याच व्हिडिओमध्ये की युरोपमध्ये अशा भटकंती करणाऱ्या लोकांना स्थिर स्थावर बनवण्याचं काम त्या शासनानं करून प्रतिष्ठित जीवन मिळवून दिलेलं आहे. आपल्या शेजारी राष्ट्र चीनचा जर विचार केला तर 1957ला लेबर कस्टडी ऍक्ट करून सर्व भटक्यांना एकत्र या ठिकाणी वस्ती देण्याचं काम चीन सरकारनं करून त्यांच्या भटक्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम केलेलं आहे. परंतु भारतामध्ये प्रयत्न झाले नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु म्हणावं तेवढं इतर देशांच्या मानानं आपण भटक्यांना न्याय दिलाय असं वाटत नाहीये. नागरी हक्काचा प्रश्न आजही या ठिकाणी भटक्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो. 1952ला गुन्हेगारी कायदा रद्द करून गुन्हेगार जमातींना विमुक्त जाती म्हणून जाहीर जरी केलं असलं तरी हा जो गुन्हेगारी जमाती कायदा आहे तो पूर्णपणे रद्द झालाय असं वाटत नव्हतं. कारण सवयीचा गुन्हेगार कायदा असा एक वेगळा कायदा हा कायदा रद्द झाल्याच्या नंतर अस्तित्वात होता. सवयीचा गुन्हेगार कायदा हा अस्तित्वात आहे आणि या कायद्याच्या माध्यमातून देखील जिथे कुठं चोरी झाली तर विशिष्ट जातीच्या लोकांना विशेषतः पारधी वगैरे सारख्या जातींना कुठल्याही प्रकारचा साक्षीदार नसताना त्या जातीतल्या माणसाला अरेस्ट करायचं, त्याची चौकशी करायची, त्याला अनेक प्रकारच्या कस्टडीमध्ये वेदना द्यायच्या असं काम नंतरही अनेक वर्षे या देशामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर घटनेच्या 14व्या कलमाप्रमाणे कायद्यासवर सर्व समान व सर्वांना समान संरक्षण असं आपल्याकडं पाळलं जावं अशी राज्यघटना सांगते. परंतु इथं तसं दिसत नाही आहे. ज्याप्रमाणे दलित बांधवांना जन्मताच अस्पृश्यता हा कलंक त्यांच्यासाठी लावला जात असायचा तशाच या भटक्यांच्यासाठी बाळ जन्माला येतानाच हा गुन्हेगार जमातीमध्ये जन्माला आला अशा प्रकारे त्यांच्याकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही आपल्याला पाहायला मिळतो. मानवी हक्क संरक्षण कायदा केला गेलाय, परंतु जात गुन्हेगार म्हणून कोणी छळल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरेल असा मात्र विमुक्तांना संरक्षण देणारा कायदा आजही केला गेलेला नाहीये. त्यामुळं त्यांना नागरी हक्क उपभोगता येत नाहीये. आज अनेक भटके त्यांना घर नाहीये, शेती नाहीये म्हणून मुंबईच्या फुटपाथवरती अत्यंत हालाकीचं जीवन जगत असताना आपण पाहतो आहोत. अनेक शहरांच्या मध्ये या भटक्यांना अशा प्रकारचं हालाकीचं जीवन जगावं लागतं आहे. भटक्यांच्यासाठी समान संधीचा देखील प्रश्न आजही उपस्थित असलेला आपल्याला दिसून येतो. भाषावार प्रांत रचनेनुसार बघा तुम्ही मराठवाड्यामध्ये असलेले निजामाच्या आधिपत्याखाली असणारे जे काही जिल्हे आहेत ते काही कर्नाटकात गेलेत, काही तेलंगणामध्ये किंवा आंध्रामध्ये गेले आणि काही महाराष्ट्रात राहिले. तर एकाच भटक्या जमातीतला
एकच परिवार असेल आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राहत असेल किंवा तो वेगवेगळ्या राज्यात गेला तर आपण पाहतो कर्नाटकामध्ये भटक्यांना एससीच्या सवलती आहेत, आंध्रामध्ये भटक्यांना एसटीच्या सवलती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये मात्र या दोन्ही सवलती आपल्याला इथे दिसत नाही आहेत. आणि म्हणून समान घटनात्मक संधी भटक्यांना खऱ्या अर्थानं देशपातळीवर मिळायला पाहिजे होती, पण ती मिळताना दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये देखील कोकणामध्ये एकाच परिवारातला माणूस असेल आणि एखादा खानदेशामध्ये असेल तर दोन्ही ठिकाणी त्याला वेगळ्या सवलती मिळत असतानाचे काही प्रकरण पुढे आलेले आहेत. यावरून एक समानता भटक्यांच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये दिसत नाहीये. भटक्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत यासाठी विविध लढे 1983 ते 86 पर्यंत लढले गेलेले आहेत. त्यामधला पहिला लढा संशयित गुन्हेगार निर्मूलन परिषद 11 व 12 फेब्रुवारी 1983 साली संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात आलेली होती. त्यानंतर 1985ला संघर्ष वर्ष म्हणून भटक्यांच्यासाठी पाळण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर 26 जानेवारी 1985ला संभाजीनगर या ठिकाणी प्रजासत्ताक दिनी बिराड मोर्चा देखील काढण्यात आलेला होता भटक्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी. त्याचबरोबर 15 ऑगस्ट 1985ला याच संभाजीनगरमध्ये बोंबाबोंब मोर्चा काढून भटक्यांच्या हालापेष्टांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम देखील केलं गेलेलं आहे. तुरुंग हेच आमचं घर असंही एक आंदोलन 1960ला झालेलं आपण पाहतो. अखिल भारतीय भटक्या विमुक्तांचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनाला नेहरूंना आणलं होतं आणि नेहरूंनी देखील ही सगळी भटक्यांची परिस्थिती पाहून ते गहिवरले होते असं सांगितलं जातं. आणि नेहरूंचं मला असं वाटतं की एक भाषण सोलापूरला असताना कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांनी ऐकलं होतं आणि त्याच भाषणावर प्रभावित होऊन त्यांनी भटक्या विमुक्तांच्यासाठी 1956ला नेहरू वसतिगृह स्थापन केलं. नंतर 1960ला त्यांनी विमुक्त जाती सेवा समिती ही भटक्यांच्या जीवनामध्ये ज्ञानसूर्य आणण्याच्या दृष्टीनं सुरू केली आणि मला असं वाटतं मुखेड लातूर या भागाच्या खऱ्या अर्थानं उन्नतीसाठीचा हा अत्यंत महत्वाचा अध्याय सुरू झालेला आपण या ठिकाणी पाहतो. आपल्याला जर पाहायचं ठरवलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील या ठिकाणी या भटक्या विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी धाव घेतलेली आहे. 3 ऑगस्ट 1988ला ते कोर्टामध्ये गेलेले आहेत की आणखीनही आम्हाला या ठिकाणी समान गुन्हेगारी कायद्याच्या माध्यमातून काही जातींच्या वरती पोलिसांच्याकडनं कायद्याचा धाक दाखवून अनेक जण त्यांना त्रास देतात, ही पद्धत बंद झाली पाहिजे म्हणून ते कोर्टामध्ये गेलेले आहेत. आणि मुंबई कोर्टानं त्यावेळेला या बाबतीमध्ये निकाल दिला आणि त्या निकालात त्यांनी सांगितलं होतं 3 ऑगस्ट 1988ला की या भटक्यांच्या बद्दलची हजेरी पद्धत बंद करा, दाखला पद्धत बंद करा, उठसूट अटक करण्याचा हा जो प्रकार चालतो त्यांच्यासाठी तोही बंद करायला पाहिजे होता. आणि मग कुठे या लोकांना न्याय मिळालेला आहे. म्हणजे 1871 ते 1988 117 वर्ष या भटक्यांना खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला नाहीये. खरं तर हे आपल्या देशाच्या साठी लांछनास्पद गोष्ट आहे असंच आपण म्हणावं लागेल. मला माहिती आहे की भटके प्रत्यक्ष सेवा देत नसतील, परंतु ते आपल्या कलेच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या कसरतीच्या माध्यमातून निश्चितपणे मनोरंजन करण्याचं काम असेल किंवा या ठिकाणी आपल्याला एक अर्थानं सेवा देण्याचं वेगळ्या पद्धतीनं काम करतात, तर त्यांच्यासाठी देखील आपण काही केलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाहीये. अनेक भटके हे आपली कला सादर करून भिक्षा मागण्याचं काम करतात, तर भिक्षा प्रतिबंधक कायदा आला. वन्य प्राण्यांच्या वरती शिकार करून जगणारे काही भटके आहेत, प्राण्यांच्या सोबत त्यांना राहावं लागतं, तर वन्य प्राणी संरक्षण कायदा आला आणि त्याचा देखील फटका भटक्यांच्या जीवनाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक भटक्यांची ही परिस्थिती आहे की आता रात्र काढायची तर कुठं काढायची, मेल्यावरती अनेक भटक्या जमातीतल्या लोकांना जाळायला किंवा पुरायला या ठिकाणी स्मशानभूमी देखील उपलब्ध नाहीये. अशी वाईट परिस्थिती आजही काही जमातींची आपल्याला पाहायला मिळते. 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन एकीकडे साजरा करतो आणि दुसरीकडे या भटक्याच्या पालामध्ये राहणाऱ्या बायांना गोधडी घ्या हो गोधडी असं म्हणत फिरावं लागतं. त्या महिला मुक्ती दिनाचा या महिलांच्या जीवनाशी कुठेही ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ही जी विसंगती आहे की एकाच भारतामध्ये 2 भारत आपल्याला विसंगतीनं भरलेले दिसतात. याबद्दल देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी या दिवसाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. आजही भटक्यांच्या जीवनाला अंधश्रद्धा
व्यसनाधीनता, अज्ञान या प्रकारचे रोग जडलेले आहेत आणि ते त्यांना तशा प्रकारच्या सवलती, तशा प्रकारचं वातावरण आपण उपलब्ध करून देऊ शकलो नसल्यामुळं झालेलं आहे असं आपण समजून ही जबाबदारी स्वीकारून यांना खऱ्या अर्थानं सहा विद्याविमुक्त या चळवळीमध्ये आणण्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं केला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या आजकाल सगळ्यांच्या मूलभूत या ठिकाणी अधिकार आहेत, परंतु ते देखील काही जमातींना आपण देऊ शकलो नाही स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर देखील. याचं देखील आत्मपरीक्षण आपण या निमित्तानं करणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. यांना आजही दयाबुद्धीवरती जीवन जगावं लागतं आहे. न्याय व्यवस्थेपासून देखील हे कोसू दूर आहेत, म्हणून जात पंचायत सारख्या जाचामध्ये या लोकांना आपलं जीवन कंटावं लागतंय. आपण पाहिले तर भटक्यांच्या पैकी बरेच पशु पक्ष्यांची शिकार करणारे आहेत, जनावरे पाळून त्यांची खरेदी विक्री करणारे आहेत, पारंपरिक कलेच्या आधारे प्रस्थापितांचे मनोरंजन करून जगणारे आहेत, हस्तरेषा आधारे भविष्य सांगणारे आहेत, देवदेवतांच्या नावानं भीक मागणारे आहेत, धार्मिक विधी करणारे आहेत, पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत, दारोदारी भीक मागून पोट भरणारे व कष्टाची कामे करून जगणारे अशा पद्धतीचे हे लोक आहेत. खरं तर इंग्रजांनी त्या कालावधीमध्ये जे घिसाडी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही कला ज्यांच्या हलुतेदार बलुतेदारांच्या मध्ये होत्या, त्या कलाकारांना सन्मान देऊन त्यांच्या कलेच्या माध्यमातून जर त्यांचा उद्योगामध्ये उपयोग करून घेतला असता तर या भटक्यांना एक सन्मान, एक हक्काचं घर, हक्काचा निवारा आणि हक्काचा उद्योग मिळाला असता तर आज ती अवस्था राहिली नसती, पण तसं झालेलं नाही. आणि म्हणून आजही भटक्यांचं जीवन भटकंतीमध्येच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना नाव सांगायला गाव नाही, कसायला स्वतःची जमीन नाही आणि स्वतःचा निवाराही दिसत नाही आहे. लक्ष्मण गायकवाडांनी 15 ऑगस्ट 1985-86च्या कालावधीमध्ये लातूरला भटक्यांचा एक प्रचंड मोर्चा काढलेला होता आणि हा मोर्चा जसा झाल्यानंतर हे भटके जे काय या सगळ्यांना घेऊन लक्ष्मण गायकवाड सांगतात की आम्ही रेस्ट हाऊसवर गेलो, सगळे पोलीस परेशान झाले की आणि त्यावेळेला घोषणाही त्या ह्याच्यामध्ये दिल्या जात होत्या की भटक्यांच्या संबंधानं, परंतु यांना भटके म्हणण्याच्या ऐवजी ते मटके म्हणायला लागले. आणि त्याच कालावधीमध्ये अरुण सरपट नाईक नावाचे जे काही तिथे पोलीस अधीक्षक त्यांनी मटका बंद केलेला होता. तर यांना भटका म्हणायचं की मटका म्हणायचं हेच कळत नव्हतं, इतकं अज्ञान या लोकांच्या मध्ये ठेवलेलं होतं. लक्ष्मण गायकवाड म्हणतात की आम्ही तो सगळा मोर्चा झाल्याच्या नंतर या सगळ्या भटक्यांना घेऊन मी रेस्ट हाऊसवर गेलो, पोलीस परेशान झाले, मला यांना रेस्ट हाऊसवर कसं काय आणले, तर ते म्हणाले हेही भारताचे नागरिक आहेत, यांना देखील या रेस्ट हाऊसमध्ये येण्याचा अधिकार आहे. आणि मग हे सगळे जेवढे बसतील तेवढ्यांना ते रेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेले. तर त्यांच्याबरोबर त्यांचे जनावरही होते, पशु प्राणी होते पाळीव. तेव्हा पोलिसांनी प्रश्न केला की हे जनावर कसं काय सोबत, तर यांना तरी बाहेर ठेवा. तेव्हा लक्ष्मण गायकवाड म्हणाले की नाही, यांची खरी संपत्ती तर हे जनावरच आहेत आणि त्यांना ते बाहेर ठेवू शकत नाही आहेत. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे भटके रेस्ट हाऊसमध्ये आले. त्यामध्ये वडार समाजाच्या सांगतात की त्या रेस्ट हाऊसवरती आम्ही गेलो, त्या रेस्ट हाऊस मधलं ते सगळं फर्निचर, ते सगळा चकाकणारा, ते सगळ्या सुविधा बघून हे भटके सगळे अचंबित झाले, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असं सगळी व्यवस्था कधी त्यांनी बघितलीच नव्हती. त्यामध्ये एक ते म्हणतात लक्ष्मण गायकवाड की त्यामध्ये एक वडार समाजाची महिला अक्षरशः ढसाढसा रडायला लागली आणि रडत असताना तिनं जे शब्द उच्चारले त्याबद्दल त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. ती रडत रडत म्हणाली की साहेब, एवढ्या चांगल्या भारी जागेत, ती जी वडारीन ताई आहे ती रडत रडत, वडार समाजाची स्त्री रडत रडत म्हणाले, साहेब एवढ्या चांगल्या जागी हे लोक राहतात, एवढ्या मोठ्या खोलीत या मोठ्या लोकांना हागायलाही, असा शब्द वापरलाय त्यांनी, शौचालाही एवढी चांगली जागा लागते का, आणि एवढ्या भारी ठिकाणी ते शौच म्हणजे संडास करतात आणि मला मात्र कुठंतरी 4 पत्र्याचं झोपडं मिळावं म्हणून प्रयत्न करावे लागतात. हे केवढं मोठं दुर्दैव, आणि हेच आपल्याला या देशाच्या स्वातंत्र्यानं दिलंय का, असा त्याच्या चेहऱ्यावरती आणि तिच्या बोलण्यातनं जाणवत होतं. तर अशी ही परिस्थिती आहे. त्याच वेळेला तिथं रेस्ट हाऊसला असलेल्या अनेक भटक्यांनी सांगितलं की गायकवाड सरनाईक साहेब, आम्हाला या पोलिसांना अटक करा म्हणावं आणि जेलमध्ये टाका म्हणावं, कारण यांनी जर आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकलं तर आज आमची जेलमध्ये मोफत जेवण्याची सोय तरी होईल. म्हणजे जेवायला आपल्याला मिळावं
आपल्या भूक भागावी म्हणून जेलमध्ये जाण्याचा विचार करणारा जर समाज या स्वातंत्र्याच्या नंतर या देशात राहत असेल तर मला असं वाटतं की भटक्या मुक्त दिवसाच्या निमित्तानं आपण याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की या भटक्यांच्या चळवळीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती अनेकांनी काम केलेलं आहे, ज्यामध्ये बोधनकर गुरुजींचा उल्लेख आपल्याला करावा लागेल, भीमराव जाधवांचा उल्लेख करावा लागेल, आसाराम जाधव गुरुजींचा उल्लेख करावा लागेल, माजी आमदार दौलतरावजी भोसले आहेत, बाळकृष्ण रेणकेजी आहेत, माजी आमदार किशनरावजी राठोड आहेत, प्राध्यापक मोतीराज राठोड, प्राध्यापक जी.एल. पवार, लालसिंग राजपूत, मिठाराम राठोड, प्राचार्य राजाराम राठोड, कैवसंतरावजी नाईक साहेबांचं फार मोठं योगदान या कामी राहिलेलं आहे. रामनाथ चव्हाण आहेत, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, बाबा आढाव, या इधाते, भीमराव व्यंकप्पा चव्हाण, अशी कितीतरी मोठी यादी आपल्याला या निमित्तानं देता येण्यासारखी आहे. हे असं जरी सगळं असलं तरी त्या त्या कालावधीमध्ये शासनाकडनं देखील भटक्यांच्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी योजनाही आल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला नाकारता येण्यासारखी नाही आहे. आजच्या दिवशी मला असं वाटतं की त्याबद्दलचाही विचार करणं गरजेचं आहे. परंतु काही प्रश्न आणखीनही अनुत्तरित आहेत. त्यामध्ये हा एक प्रश्न आहे की भटक्यांच्यासाठी 12वी पर्यंत आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली गेली आहे, परंतु उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील आणखीन काही व्यवस्था होण्याची गरज आहे. SC ST बांधव भगिनींना जसे पूर्ण शिष्यवृत्ती मिळते तशी शिष्यवृत्ती भटक्यांच्यासाठी न मिळता मला वाटतं केवळ 1000 रुपये शिष्यवृत्ती त्यांना दिली जाते. हा देखील त्यांच्यावरती एक अर्थानं अन्याय आहे. तो देखील दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं शासनाकडनं प्रयत्न झाला पाहिजे. रहिवासी प्रमाणपत्र नाही म्हणून त्यांना जे जातीचे दाखले दिले जात नाही आहेत, त्यांना आधार कार्ड मिळत नाही आहे, यासाठी देखील शासनानं धोरणात्मक काही निर्णय घेऊन त्यांना या समस्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे, असं या निमित्तानं मला वाटतं. शासनानं आपण पाहतो की भटक्यांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांनी अनेक प्रयत्न केले. त्यामध्ये आश्रमशाळा चळवळ उभी केली आणि त्याचा फायदा करोडो लोकांना झालेला आपण पाहतोय. आणि याच्यामुळं अनेकांचं जीवन मान खऱ्या अर्थानं या भटकंतीमधनं मुक्त झालेलं, स्थिरस्थावर झालेलं, नागरी वस्तीमध्ये ते आलेले आहेत, ते मोठ्या पदावरती गेलेले आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. म्हणजे सगळंच नकारात्मक आहे असं नाही आहे, पण सगळ्याच जाती तितक्या पुढे जमाती गेल्यात असं नाही. तर आजही अनेक या भटक्यामधल्या जमाती आहेत की ज्यांना स्वातंत्र्याचा खरा सूर्यप्रकाश प्राप्त झालेला नाही आहे. त्याच्यासाठीची चिंता खरं तर आपण केली पाहिजे आणि शासनानं अशी चिंता वाहून या भटक्यांच्यासाठी आश्रमशाळा चळवळ या ठिकाणी सुरू केलेली आहे. ऊसतोड कामगार यांच्यासाठी विशेष आश्रमशाळा काढून ते देखील एक अत्यंत महत्त्वाचं काम शासनानं केलेलं आहे. 12वी पर्यंत केवळ भटक्यांच्यासाठीचं विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडी जिल्हा नांदेड या ठिकाणी काढलेला आहे. तिथं प्रभारी प्राचार्य म्हणून मला 8-10 वर्ष पहिला प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यामुळं मी स्वतःला धन्य समजतो. तर हेही एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल शासनानं उचललेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देऊन देखील भटक्यांच्या जीवनाला पुढे घेऊन जाण्याचं काम शासन करतंय, हेही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सारख्या या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण देण्याचं काम मंडल आयोगाच्या माध्यमातून का असेल, परंतु भटक्यांच्यासाठी अत्यंत राजकीय क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं काम झालेलं हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. महामंडळही त्यांच्या विकासासाठी स्थापन झालेली आहेत. तांडा वस्ती सुधार योजना त्यांच्यासाठी आलेली आपल्याला दिसून येते. बंजारा समाजाचं भटक्यांचं आराध्य दैवत म्हणजे संत सेवालाल महाराज यांची जयंती आपल्याकडे साजरी केली जात नव्हती. ती जयंती साजरी करण्यासाठीचा पाठपुरावा आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांनी केला आणि त्याला देखील यश आलंय. आणि सेवालाल महाराजांची जयंती या ठिकाणी शासन स्तरावरती साजरी करण्यातही सरकारनं निर्णय घेऊन एका अर्थानं भटक्यांचा सन्मान करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मला असं वाटतं की आणखीन बरेचसे कामं शासन या बाबतीमध्ये करताना दिसतं आहे. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे, मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती आहे. परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी जर कोणी जात असेल तर त्यासाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था शासनाने केलेली आहे.
भटक्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृहाची आधार योजना या ठिकाणी शासनानं आणून ते देखील काम केलं जात आहे. आता जिल्हा नाही वसतिगृह त्यांच्यासाठी उभे राहून शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आलेली आहे. घरकुल वसंत मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तांडा वस्ती सुधार योजना कार्यान्वित होऊन अनेक तांड्यांच्यामध्ये सुधारणा झालेली आपण पाहतो आहेत. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना शासनानं आणलेली आहे. मोदी आवास घरकुल योजना या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येते. महाज्योती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आहे. पैलवान कै मारुती चव्हाण वकार आर्थिक विकास महामंडळ आहे. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अशा कितीतरी भटक्यांच्या जीवनातल्या या ठिकाणी योजना शासनाच्या तर्फे राबवल्या जात आहेत. परंतु या योजनांच्या बरोबर या भटक्यांना आपल्या सगळ्यांच्याकडनं प्रेम आणि सन्मानाची वागणूक मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आपण आजच्या दिनी या ठिकाणी हा संकल्प करूयात की भटके हे खऱ्या अर्थानं या देशातले आदी आहेत ज्यांनी या देशातला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते या देशातले मूळ असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारच्या अडचणी जाणवणार नाही आहेत. त्यांना देखील विकासाच्या प्रवाहामध्ये सर्वांच्या सोबत आम्ही घेऊन जाऊ अशा प्रकारचा संकल्प या दिवशी माझ्यासह आपण सगळ्यांनी करावा आणि भटक्या जमातीमधील आपल्यासारखे जे काही शिक्षण घेऊन पुढे उंचावर जाऊन बसलेले आहेत त्यांनी आपल्या समाजात जे खाली राहिलेले आहेत त्यांना आधाराचा हात देऊन त्यांनाही आपल्या बरोबरीनं नव्हे आपल्यापेक्षा उंच जागी बसवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा अशा प्रकारची नम्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक नवीन विषय आणि अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्या समोर आलोय. तेव्हा हा विषय आपण इतरांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करून पोहोचवावा अशा प्रकारची नम्र अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा भटक्या विमुक्त दिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.